आपल्या फिलॉसॉफीमध्ये आपला देव आपल्या खिशामध्ये सुद्धा राहतो। उगा देव घरावरनं घरात भांडण नको, देव घरावरनं घर मोडण्या इतका आडाणी नाही आपण जा आमचं तर करायचं। ते आत्ता कुठेही असं वाटत नाही की हे जुनं नाटक आहे, ते आत्ताच्या या काळचं मला ते रिलेट होतंय पूर्णपणे। म्हणजे कारण जरी बोलत असतील की आता जातीयवाद गेला, हे गेलाय, ते गेलाय, पण तो तितकासा गेला नाही आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे। त्यामुळे ते कुठेही जुनं नाटक वाटत नाही आहे, ते आत्ताच्या काळचंच नाटक वाटतंय। निळू फुले यांनी नाटक बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की इतकं सुंदर नाटक, इतका छान विषय आणि त्याचं सादरीकरण इतक्या चांगल्या पद्धतीत होत आहे, तर त्याचे जास्तीत जास्त ठिकाणी महाराष्ट्रभर प्रयोग व्हावेत आणि ते नाटक चालवण्यासाठी, ते नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतः निळू फुल्यांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला होता आणि आम्ही निळू फुले सादर करीत आहे, परिचय पुढे निर्मित कोण म्हणतं धक्का दिला, असे साधारण 175-180 प्रयोग करू शकलो। आणि मुळातच कंटेंट ओरिएंटेड नाटक असल्यामुळे नवीन प्रयोग करताना त्या कंटेंटला कुठेही धक्का लागणार नाही, ते डिस्ट्रॅक्ट होणार नाही, पण अधिक चांगल्या पद्धतीत अधिक व्यावसायिक सफाई त्याच्यामध्ये आपण आणू शकलो आणि ते प्रेझेंट करू शकलो तर चांगलं होईल। या हेतूने पुन्हा ते रिप्रोड्यूस केलेलं आहे। जन्मजात श्रेष्ठत्वाच्या लढाईमध्ये काही लोकांनी जन्मजात क्षुद्रपणा मान्य करायचा आणि जन्मजात श्रेष्ठांनी आपला ताठरपणा सोडलाय हे शतकांच्या स्लो प्रोसेस मध्ये बघत राहायचं। वर पुन्हा त्यांचंच कौतिक करत म्हणायचं सुधारले बरं का, काही म्हणून काही मानतच नाही, त्याच्या आईला गंमतच आहे। या दृष्टीने की एक सामाजिक भान असलेलं नाटक आहे हे आणि समाजाविषयी, दलित लोकांच्या प्रश्नांविषयी, मंडल आयोगावरती कमेंट करणारं हे नाटक आहे आणि मराठी रंगभूमीवरती जी महत्त्वाची नाटकं आहेत त्यातलं हे महत्त्वाचं नाटक म्हणून आपण म्हणू शकतो। नव्या कायद्यानुसार प्रत्येक उच्चवर्णीय कुटुंबात एक मागासवर्गीय स्त्री अथवा पुरुष सामाजिक समतेचा भाग म्हणून कायद्यानं ठेवावा लागेल। ऐका, असा मागासवर्गीय आपल्या कुटुंबात घेतल्याशिवाय व मागासवर्गीयाने अशा कुटुंबात गेल्याशिवाय त्या कुटुंबांना रेशन कार्ड, गॅस, कुठली लायसन्स, पासपोर्ट इत्यादी बाबी देण्यात येणार नाही। हे नाटक प्रत्येक काळासाठी खूप गरजेचं आहे। म्हणजे आता मे बी आमच्या पुढची पिढी ह्या नाटकाकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं बघेल, पण तरीसुद्धा हे नाटक त्या पिढीसाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। कारण अजूनही आपल्यामध्ये जातीभेद, वर्णभेद हे तसे पाहायला गेले तर मिटलेले नाही आहेत आणि हे नाटक नेमकं ह्याच्याचवरती भाष्य करतं।